राधे राधे. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा जो विषय आहे ना तो मला स्वतःला फार अगदी म्हणजे कळकळीने सगळ्यांना सांगायचा आहे, म्हणून मी म्हटलं आता आज हाच विषय घेऊया. कारण जे म्हणजे आजकाल काय ज्योतिष, भविष्य, माझं पुढे काय होणार, मी काय करू म्हणजे मी पुढे जाईन, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला पाहिजे असतात. कारण एकूणच जे चाललेलं आहे आपल्या जगात, जे चाललं आहे आपल्या देशात, जे चाललं आहे त्याच्यामुळे भावनावश जास्त झालेले आहेत लोक. तर मला ना मी हे जे शिकायला घेतलं आहे ते यासाठी नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा एक अभ्यास आहे जो माझ्या दृष्टीने मी करते. तर त्यामुळे मला असं तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं. मी ना परवा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला की ग्रह वाईट नसतात, तुमची कर्म जी असतात त्या कर्माने तुम्हाला त्या ग्रहांचे म्हणजे जे काही त्यांचे त्रास ते तुमच्या कर्माने, तुम्ही चांगले असलात तर इवन राहू असो, केतू असो, मंगळ असो, शनी असो, तो पण तुम्हाला त्रास देत नाही. हे जेव्हा मी हा शॉर्ट व्हिडिओ काढला त्याच्यात 2-4 दिवसात 10,000च्या वर व्ह्यूज आले. म्हणजे लोकांना खरं सत्य आणखीन योग्य डायरेक्शननी जर आपण बोललो तर ते आवडतं, हे माझ्या लक्षात आलं आहे आणि मी तेच ठरवलेलं आहे. आज मी ते तुम्हाला सांगणार आहे ना, ते जे प्रत्येक राशीमध्ये ना नक्षत्र पण 3 असतात, ते तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे मी ढोबळ अर्थाने त्या माणसाचा विषय सांगणार. काहीतरी त्यातलं एक तुमच्यामध्ये नक्कीच असेल, कारण प्रत्येक ह्याच्यात 3-3 नक्षत्र असतात, त्याप्रमाणे पण ते कार्य करतात. म्हणजे अगदी 100% असंच असतं असं नाही. त्यामुळे आजकाल काय म्हणजे एवढी मुलांना पण घेऊन आईवडील येतात, आणखीन माझ्या मुलाचं काय भविष्य आहे. एक परीने चांगलं आहे, पण तुम्हाला ज्योतिषी चांगला मिळायला लागतो. एक लक्षात घ्या, आजकाल जे रत्नांचं तर खूपच चाललेलं आहे. तुम्हाला सांगते मी असं म्हणजे माझं मत सांगते, शेवटी निर्णय हा तुम्हीच घ्यायचा. तर तुम्हाला जेव्हा एखादा कोणी रत्न सांगतो, काय धातू सांगतो, माणिक सांगतो, गोमेद काही सांगतात, त्यावेळेला मग ते कार्ड देतात. तर तुम्ही ओळखून जा की त्या ह्या दुकानात जा म्हणजे तुम्हाला डिस्काउंट मिळेल वगैरे असं काहीतरी सांगत असावेत ज्योतिषी. मग तिकडे गेल्यावर तो जो ते जे रत्न काय गोमेद किंवा काय ते तुम्हाला जे काही ते देतात, पाचू, माणिक, मोती, पण तो खरा आहे का हे तुम्हाला माहिती आहे का? मुळात म्हणजे मी प्रत्येक वेळा सांगते की आपल्या कर्मानेच आपल्याला दिशा मिळते. आणि एक ना मी तुम्हाला म्हणजे मग कधी कधी बरेच ज्योतिषी मग जप करायला सांगतात, नंतर माळा जपायला सांगतात किंवा एखाद्या देवाचं पूजा करा एवढंच सांगतात. होम हवन नाही मी म्हणत आहे, घरी असलेल्या देवाची पूजा करा किंवा जप करा, हा मंत्र म्हणा. तर तुम्ही असं म्हणाल मग जर असं असतं प्रारब्ध तर बदलू शकत नाही, मग तुम्ही का सांगता देवाचं हे सगळं म्हणायला? तर मी एक अत्यंत सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते. ते उदाहरण ऐकलं तर तुम्हाला पटेल की मी हे असं का म्हणते. माहिती का, लहान मूल असतं, ते पडतं, त्याला खरचटतं, थोडं रक्त पण येतं, तो रडत रडत आईकडे जातो. आई काय करते, आई त्याला जवळ घेते, डोक्यावरून हात फिरते, त्याचा पापा घेते, त्याचे डोळे पुसते आणि त्याचं ते जखम साफ करून त्याला औषध लावते आणि त्याला काय सांगते, रडू नको बाळा, लगेच बरं होणार, मी आहे ना तुझ्याबरोबर, काळजी करू नको. आता ते दुखायचं थांबतं? नाही थांबत. ते बरं होतं? आईच्या म्हणण्याने बिलकुल नाही होत. पण त्याला एक कुठेतरी खात्री असते की आपली आई आपल्याबरोबर आहे. तसंच मंडळी, ज्या वेळेला आपण मंत्र म्हणतो, ज्या वेळेला जप करतो, कारण देवाचं काहीही करतो, त्यावेळेला कुठेतरी आपल्या मनात खात्री असते की आपल्या मार्गामध्ये आपल्याबरोबर देव आहे. तुमचं जे प्रारब्ध आहे ते जरी आपलं कमी होत नसलं तरी तेच सहन करायची ताकद जशी मुलाला आई देते, तसंच हा देव हे मंत्र, हे जप तुम्हाला देतं. म्हणून तुम्ही हे थोडंसं केलं तर तुम्हाला पण खूप म्हणजे त्या प्रसंगी आता जेव्हा आले, समजा काही
वाईट प्रसंग किंवा काही त्रासाचे प्रसंग, काही कष्टाचे प्रसंग, त्यावेळेला हे मंत्र जाप तुम्हाला धीर देईल आणि त्यातनं सहजपणे तुम्ही बाहेर पडाल. त्यामुळे मंत्र वगैरे का म्हणायचं ह्याचं हे सुंदर उत्तर. आणि दुसरं मी बरेच वेळा सांगते, तेच सांगते की प्रारब्ध कुणालाही चुकलं नाही, अभिमन्यूला चुकलं नाही. आज कृष्ण त्यांच्या बाजूला असून तो त्या अभिमन्यू असा मरणार हे त्याला माहिती होतं की तरी त्याने तो वाचवू शकला का? नाही वाचवू शकला. हे युद्ध त्याला एका मिनिटात तो सगळ्यांना मारू शकला असता कौरवांना, पण त्याच्या हातात होतं का? नाही. ते रामाचा वनवास काय, त्या राम तर देव होते, त्यांना माहीत नसेल 14 वर्ष वनवास, माहिती होतं, पण ते त्यांच्या प्रारब्धात होतं, ते सीतेच्या प्रारब्धात, कळलं की नाही, लक्ष्मणाच्या प्रारब्धात जे होतं ते कोणालाही चुकलेलं नाही. प्रारब्ध चुकत नाही, मग काय करायचं, पण ते सहन करायची ताकद मात्र देव आपल्याला नक्की देतो. म्हणूनच थोडासा जप, थोडासा मंत्र, थोडासा हे, फक्त गंडे तुम्ही ह्या माळा घाला आणि तुम्ही हे रत्न म्हणजे जे प्युअर असतील त्याचा कदाचित फायदा होतही असेल, मी नाही म्हणत नाही आहे, पण ते खरं आहे का? आज पाचू घेतला तर तो काय खरं आहे का याची खात्री घ्या. माणिक सांगितलं तर माणिक खरं आहे का त्याची खात्री करा. मोती सांगितलं मोती खरं आहे का त्याची खात्री करून मग घ्या, मग कदाचित त्याचा फायदा होत पण असेल, मी असं नाही म्हणत. पण ते जे म्हणजे खोटं रत्न, खोटं हे सगळं तुमच्या गळ्यात मारून मग तुम्हाला असं वाटतं अरे मी एवढं 10-15 हजाराचं किंवा काय किंमत असेल ते घेतलं आणि मला फायदाच नाही झाला, अहो कसा होईल, खोटं येते. त्यापेक्षा तुम्हाला तुमचे चांगले ज्योतिषी निवडणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि मग त्यांच्या ते जे सांगतात, एखादा मंत्र सांगितला, एखादा जप सांगितला ते करा, तुमचं जे कर्म आहे. आणि न काही आपल्या मागच्या जन्मीचं असतं हे मात्र तुम्हीच विचार करा. अहमदाबादला जे प्लेन क्रॅश झालं त्यात एवढ्या मुलांपासून म्हाताऱ्यापासून सगळे जळून गेले, आग लागली ना. मग त्या लहान मुलांनी काय पाप केला असेल, नक्कीच मागच्या जन्मीचं काही बाकी असतं. ह्याच्यावर तुम्हाला विश्वास असो नसो, मला 100% विश्वास बसतो. कारण नाहीतर मग काय, ह्याचं कारण शोधा. कारण काही नाही, हे कारण हेच आहे की त्यांचं काही भोगाचे बाकी राहिलेले असतात, ते ह्या जन्मीत एवढ्या लहान लहान वयात त्यांचं ते भोग संपले आता ह्याच्यामुळे, असं आपण म्हणायचं. तर आता मी तुम्हाला जे साधारण स्वभाव काय असतात, काय करायचं हे मी सांगेन. तर ना आता प्रत्येक ह्याच्यात 3 नक्षत्र म्हणजे मेष पहिली रास, जी मंगळ त्याचा अधिपती असतो, पण त्याच्या 3 नक्षत्र असतात, त्याप्रमाणे स्वभाव बदलतात, हे लक्षात घ्या. असं नाही होत की आता समजा अश्विनी, भरणी, कृतिका एका नक्षत्रात आहेत तर त्या नक्षत्राप्रमाणे तुमचे स्वभाव होतात. पण इन जनरल कसे असतात तर हे समाजसुधारक असतात. मेष राशीचे, कळलं, डॉक्टर किंवा हिलिंगकडे त्यांचं जास्त लक्ष, मॅनेजर असतात, कळलं का. ते म्हणजे ते स्वतः म्हणजे हे नसतात अधिपती, म्हणजे ते कंट्रोल करू शकत नाहीत, पण ऑर्डर पटकन घेतात. त्यामुळे सैन्यामध्ये वगैरे हे लोक जास्त असतात. हे इन जनरल मी सांगितलेलं अशी मेष राशीची लोक कशी असतात. त्यातला एखादा तरी तुम्हाला जर का लागू पडत असेल तर हे नक्षत्राप्रमाणे आणि त्यात फरक पडतो, पण मी साधारण ढोबळपणाने तुम्हाला हे सांगते. वृषभ म्हणजे शुक्र, कळलं, हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. समाज परिवर्तन त्यांना हे आहे आणि समाजासाठीच ते केलं तर त्यांना त्याचा फायदा होतो. म्हणजे कुठलाही समाजसेवा करताना जर मनात स्वार्थ आला तर त्या समाजसेवाचा फायदा त्यांना होत नाही, त्याचं फळ त्यांना मिळत नाही. ऑफकोर्स त्यांचं घराकडे भरपूर व्यवस्थित लक्ष असतं, आपला फायनान्स ते बरोबर ठेवतात, परंतु समाजसेवा, समाज बदलणं, चांगल्या दिशेने नेणं हे त्यांची आवड असते आणि त्यांचं मुख्य तो उद्देश असतो. आता मिथुन तिसरी रास आहे. मिथुन म्हणजे बुध, ते अत्यंत एंटरप्रायझिंग असतात, कळलं,
खूप छान कम्युनिकेटर असतात. मार्केटिंग म्हणा किंवा मीडिया कम्युनिकेशनमध्ये ते तर एकदम एक्सपर्ट असतात, कळलं. आणि ॲडवायझर म्हणून काम करायला ते चांगले असतात, कळलं की नाही. हे मिथुन लोक असतात. आता कर्क म्हणजे चंद्रमा, कर्क म्हणजे पाणी, कर्क म्हणजे आई. हे लक्षात ठेवा. आपल्या शरीरात 75% पाणी असतं, त्यामुळे या आईचा प्रभाव हे इमोशनल असतात. चंद्रमा म्हणजे ते इमोशनल असतात. आईचं वर्चस्व त्यांच्यावर खूप असतं, कळलं. आणि ती आपली जी कामं असतात ती पण लहान मुलाला कसं प्रेमाने वाढवतो. आईचं सिम्बॉल आहे ना कर्क म्हणजे, चंद्रमा म्हणजे. मग ते ना ते आपल्या कामाला सुद्धा फार प्रेमाने, फार काळजीपूर्वक ते कामाला पण जपून काम पण छान करतात, कळलं की नाही. आणि म्हणजे त्यांना मोठं करतात. आता सिंह 5वी रास आहे, तिचा अधिपती सूर्य आहे, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल. ते बॉर्न लीडर असतात, कळलं. किचकिच्या कोणाच्या हाताखाली काम बिम करणं त्यांना आवडत नाही, कळलं की नाही. जिथे असतात तिथे ते राज्य करतात. ह्याचा आता असं नाही की समजा तुमच्या घरात कोणी सिंह राशीचा माणूस असेल तर हा तर काय ऑफिसमध्ये साधा क्लार्क आहे किंवा हा काय. एक लक्षात घ्या, त्यांची ती वृत्ती असते. म्हणजे जिथे साधा कामगार जरी असेल तरी ते 10 कामगारांच्या वर अधिपती असतात. त्या 10 कामगार त्यांचं ऐकतात, एवढी त्यांच्यामध्ये ताकद असते. हे लक्षात ठेवा. म्हणजे अगदी प्राईम मिनिस्टर किंवा राष्ट्रपती व्हायला पाहिजे असं नाही, पण जिथे जातील तिथे ते वर्चस्व, प्रभुत्व आपलं सिद्ध करतात. आता कन्याची अधिपती असतो बुध. हे म्हणजे ऑडिट, फायनान्स किंवा लॉयर अगदी फार चांगले होतील, कारण प्रत्येक गोष्टीचा कीस काढणं हे त्यांच्या डाव्या हाताचा खेळ आहे. त्यामुळे ते म्हणजे लॉयर म्हणून आता तुमची जे कन्या राजकुणाची असेल तर तुम्ही बघा ह्यातलं काही आहात का तुम्ही, कळलं. मार्केटिंग, सेल्स किंवा ट्रेडिंग फार चांगलं ते करतात, कळलं की नाही. आता दुसरं तुला म्हणजे तुम्हाला माहिती आहे तराजू तर ते शुक्र असतो त्यांचा मेन. आणि तुला म्हणजे ते बॅलन्स फार छान करतात. 2 लोकांच्या मधलं काम म्हणजे ह्याची मीटिंग करून त्यांना त्या मीटिंगचं यश मिळवण्याचं काम ते करतात. व्यापार, ट्रेडिंग, कळलं की नाही. मीडिएटर म्हणून फार चांगलं ते काम करतात. आता वृश्चिक हे लोक ना गूढ असतात. वृश्चिक म्हणजे परत मंगळ आला, 8वी रास आहे, मंगळ आहे. ते बदलाव म्हणजे वेगळ्या बदल करण्याच्या मागे फार असतात. ट्रान्सफॉर्मेशनमध्ये त्यांना फार इंटरेस्ट असतो, कळलं. आणि मेन म्हणजे हे लोक आकड सायन म्हणजे ज्योतिष म्हणा किंवा टॅरो रिडिंग किंवा असं सगळ्या गोष्टीमध्ये. आणि अचानक त्यांना लॉटरी किंवा अचानक धनलाभ होण्याचा पण फार चान्स असतो ह्या लोकांचा. आता धनु गुरु, त्यांचा अधिपती गुरु असतो. तर हे अतिशय भाग्यवान रास आहे. अगदी जिथे जातील तिथे सफलता मिळते, यश मिळतं, त्यांचं नाव होतं. परंतु त्यांना कष्ट करायला लागतात. म्हणजे आता हे जर सांगितलं आता मी काही करत नाही, नाहीतरी मी असं नाही, तुम्हाला कष्ट करून काम करून त्यात तुम्हाला यश मिळणार 100%. त्यासाठी काम तुम्हाला करायला लागतं, कळलं की नाही. हे लोक टीचिंगमध्ये जज म्हणून, गुरु म्हणून किंवा ट्रेनर म्हणून फार चांगले असतात. तर बघा बरं धनुराशीचे ह्यातलं काय आहात का तुम्ही. आणि मकर ही सुद्धा फार चांगली रास आहे. त्याचा अधिपती शनी असतो. आता हे लोकांनी विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णूची आराधना केली तर त्यांना खूप फायदा होतो. आता हे मल्टी टॅलेंटेड, सर्दी खोकला फार झाला आहे, मल्टी टॅलेंटेड असतात. परंतु हे त्यांना श्रवण खूप ते लिहिण्यात वाचण्याचं कमी असतं, पण त्यांची श्रवण शक्ती अत्यंत प्रभुत्व असतं त्याच्यावर. म्हणून त्यांनी चांगल्या लोकांच्या सहवासातच राहायला पाहिजे. चांगल्या गोष्टी, ज्ञान जिथे मिळेल त्या ठिकाणी जाऊन ते ऐकलं पाहिजे. कुंभ परत शनीच 11वी रास आहे. कळा, ही इच्छापूर्तीची रास आहे. तुम्ही जे मागाल ते मिळणार. परंतु तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही त्या हवरटपणा केलात
तिथे लबाडी करून लालच आला तुम्हाला आणि मग तुम्ही त्यात काय मिळवालं तर तुम्ही अपयशी होणार 100%. त्यामुळे इच्छापूर्ती चांगली, त्याच्यात कुठलाही मोह न ठेवता घेतला तरच तुम्हाला यश मिळणार. टीमवर्क फार चांगलं असतं त्यांचं, कळलं की नाही. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये वगैरे त्यांनी जावं. अतिशय चांगलं चिंतन करण्यात ते अतिशय चांगले असतात. आणि शेवटी 12वी रास मीन, ती पण गुरुची रास आहे. मोक्ष त्रिकोण म्हणतात, तुम्हाला माहितीच आहे. मी नाही मोक्ष, पण ते अतिशय खुशमिजाज असतात, कळलं की नाही. म्हणजे फॉरेनच्या ह्याच्याशी त्यांचं काम किंवा त्यांचे संबंध खूप चांगले असतात. ते त्यातच त्यांना यश खूप मिळतं. आणि आपल्या कामावर खूप प्रेम करतात. म्हणजे ते स्वतःवर पण काम करतात आणि कामावर पण प्रेम करतात. आणि ते केलं तरच तुम्हाला यश आहे, कळलं की नाही. कारण नुसता स्वार्थीपणा किंवा असं केलं तर त्याच्यात तुम्हाला यश मिळणार नाही. आता हे मी ढोबळ अर्थाने सगळ्या राशींचं तुम्हाला महत्त्व सांगितलं. एखादा गुण यातला तुमच्याकडे नक्की असेल अशी माझी खात्री आहे. तर भेटू परत. राधे राधे.